उद्या आपल्याला लग्नाला जायचंय की जाऊ की मग आपण मस्त पैकी मेकअप बिकअप करून जाऊ. फेशियल करते, तुम्हाला संध्याकाळी डाय लावून देते. मस्त मेकअप करू, उद्या आपण जाऊ लग्नाला छान तयार होऊन. मला काय मी काहीच लावलं नाही, पहिल्यापासून साधी भोळी राहिलेली आहे. मी माझं हे कडाला आला, मी कवा डोस काही विचारलं नाही, कवा डाय लावली नाही, कवा काय केलं नाही. तुझे तू काय करायचे ते कर, मला नटवू नको. आई तुम्ही आधी केलं नाही ना, आता करून बघा. सगळे करतात की आता म्हाताऱ्या बाया सुद्धा डाय लावायला. अगं साधा भोळच मला आवडत आहे ग, मला नाही तसं काही करू वाटत. पहिलं छान दिसतंय व करून तर बघा की आधी तुम्ही. अगं माझ्या नवऱ्याच्या कवा मी लहानपणापासून नांदले, मला कवा नवऱ्यानं पावडर आणून दिलं नाही, कवा क्रीम आणून दिली नाही. मग आता देते की मी तुम्हाला, बघा की मस्त पैकी तयार होऊन आपण दोघी लग्नाला जाऊ. आता कसं नटू वाटत बाई मला, हाय नटू वाटत मला. जसं आहे तसं साधा भोळा माझा आहे ग बाई, मला नटू वाटत नाही. काय ग बाई आजकालच्या मुली नुसत्या पावडर थापित्यात, काय काय फाटलेले कपडे घालत्यात चलत्यात. आम्हाला तसली फॅशन नव्हती बाई पहिली. आम्हाला नऊवारी लुगडे होते, चेपल्या होत्या पहिल्या. आता काय आहे नुसत्या तोंडाला पावडर आणि नुसतं पांढरं शिपट भुतावणी करत्यात, काय ते हेअरडाय करत्यात आणि नुसत्या साईड पिना टाकून चलत्यात. खरं बाईचं सौंदर्य साधेपणातच असतंय र. पदर घेवा डोसक्याला, टिकली लावावी कपाळाला, ह्याच्यातच असतंय सौंदर्य. काय चालत किंवा सासू सुनाच्या गप्पा मगापासून ऐकायलो तिकडून मी उसातून. मी काय म्हणलं आईला, उद्या आम्हाला लग्नाला जायचंय ना तिकडं, तर म्हणलं मेकअप करून देते तुमचा. अगं तिनं कधी केलेला आहे मेकअप, पण काय तिनं कधी लाली बघितली का पावडर बघितलंय? साधी बाई आहे ती जुन्या काळातली. नको बाबा मला कायच तसलं पावडर. कसं असतं माहितीये का, कधी बी लक्षात ठेवायचं, स्त्रियाचं सौंदर्य माहितीये का तिच्या साधेपणाच असतंय. ते साधं असतं ते सुंदर दिसतं, मग ते माणसाचं जगणं असो किंवा वागणं असो. बाईचं सौंदर्य खरं साधेपणाच असतं. आजकालची मॉडर्न लाईफ ती सगळं संस्कृतीला बी आपल्या विसरत चालली. संस्कृती काय आई तुमच्या काळात काय होतं ग? काय होतं बाबा, चेपल्या होत्या, कुंकू होता, टिकल्या नव्हत्या, गन नव्हतं, पावडर नव्हतं, नऊवारी नाटी नेसल्या आम्ही. त्या नाटीतल्या बायाच खऱ्या आपल्या संस्कृती बी जगत होत्या आणि खऱ्या सुंदर बाया होत्या. आजकालच्या तुम्ही किती मोठ्या अप्सरा आणा, पण त्या बाया पुढे फेलच आहेत बाया. डोसक्यावर आम्ही पदर घेत होता, आता हाय का पदर डोसक्यावर? आजकालच्या पुढे तर पदर डोक्यावर घेतो विसरून गेल्या. पदर घ्या, साडीच घालीत नाही तर पदर घ्यायचा संबंधच येत नाही ना. त्याच्यामुळे कधी माणसाचं जगणं साधं असावं आणि तेच खरं सुंदर जगणं असते माणसाचं. साधेपणाच ही माणसाची खरी ओळख असावी माणसाची.